सदिच्छा तुमच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छित आहे. वेबसाईटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं. महाराष्ट्र देशात दामोदर हा आपल्या कॉलेजचाच विद्यार्थी आहे. मनापासून त्याचं कौतुक या ठिकाणी करतो. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास हा तुमच्या पिढीपुढे, आमच्या मुलीपुढे देण्याचं काम वेबसाईटच्या माध्यमातून तिने केलेलं आहे. आज इंटरनेटचा जमाना आहे आणि मग या इंटरनेटच्या युगामध्ये वेबसाईट हे अस्त्र आहे, शस्त्र आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती आज जगाच्या कानाकोपऱ्यात दामोदरला या ठिकाणी पोहोचवलेली आहे. आणि म्हणून दामोदरचंही मनापासून मला या ठिकाणी कौतुक करायचं आहे. त्याचबरोबर अनुकलन या वेबसाईटचंही या ठिकाणी आपण उद्घाटन केलं. ते वेबसाईट करणारे पुस्तक असतील किंवा वरद दैव असेल, या दोघांचंही मनापासून कौतुक करतो. अत्यंत लाईव्ह वेबसाईट त्यांनी केलेलं आहे. म्युझिक ऐकायला मिळालं नाही, कदाचित म्युझिकही बऱ्यापैकी लाईव्ह असणार आहे त्या वेबसाईटचा. आणि त्या दोघांनाही मनापासून या ठिकाणी ते शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी लाईव्ह शो आपण दाखवला. सौरभ रेडेकर आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करतो की भैयांचा वाढदिवस आणि माझा या दोघांच्या बाबतचा लाईव्ह शो त्याने या ठिकाणी दाखवला. आणि अगदी 1992 एक फोटो चालत आहे. मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा स्टुडंट काउन्सिल चेअरमन होतो. त्या दिवसापासून ते 2011 पर्यंत मंत्री होण्यापर्यंतची सर्व साहित्य त्यांनी या ठिकाणी दाखवले. मला या निमित्तानं कॉलेजमधल्या सर्व विद्यार्थिनी शिक्षकांचे मनापासून आभार मानायचे. मला आमदार करण्यामध्ये तुम्हा मंडळींचा देखील सिंहाचा वाटा हे मी जाहीरपणे या ठिकाणी आणि आमदार झाल्यानंतर मंत्रिपदाची संधी माझ्यासारख्या तरुणाला या ठिकाणी मिळालेलं आहे. गृह हे एक महत्वाचं खातं आहे. ग्राम विकास हे दुसरं महत्वाचं खातं आहे आणि अन्न आणि औषधी हे एक तिसरं महत्वाची खाती. ही 3 खाती मला या ठिकाणी मिळालेली आहे. ते निश्चितपणे माझ्या सर्व तरुण युवक युवतीचा सांगू इच्छितो की माझ्या माध्यमातून या राज्यामध्ये चांगले काम होईल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपल्याला तुम्हाला सर्वांना कोल्हापूर वासियांना अभिमान वाटेल की ज्याला आपण निवडून दिलं, आमदार केलं, मंत्री झाला, त्याच्या माध्यमातून या राज्यामध्ये चांगली कामं झाली. या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे माझ्या माध्यमातून या ठिकाणी होईल. आज मंत्री म्हणून या ठिकाणी उभा असल्यामुळे थोडं लेक्चर देणे मला गरजेचं आहे. त्याचे नुकसान बोलून गेलं असं होणार नाही. तर माझ्या सर्व तरुण मित्रांना या ठिकाणी युवतीला विनंती आहे की आजच्या जमान्यामध्ये आपण सबुरीने या ठिकाणी वागावं. गृह खाते माझ्याकडे आहे. वर्षाकाठी एका वर्षामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये जवळजवळ 60 ते 70,000 अपघात होतात. किती होतात? 60 ते 70,000. आणि त्यामध्ये 30 ते 35,000 लोक हे मृत्युमुखी पडतात. 30 ते 35,000 लोक हे अपघातामध्ये जातात आणि त्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे जवळजवळ 80% अपघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण माझी तरुण मित्रांना विनंती आहे की आपलं आयुष्य हे लाख मोलाचं आहे. ते जपून या ठिकाणी कसं पुढे नेता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी करा. तुमच्या मागे तुमचे आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, मैत्रिणी देखील या ठिकाणी तुम्ही जिवंत राहावं. त्यामुळे मोटरसायकल चालवताना आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं अशी माझी विनंती या निमित्ताने या ठिकाणी. ते मगाशी म्हणजे कसं वेबसाईटचा जमाना आणि वेबसाईटच्या युगामध्ये तुमचा आमचा वेळ हा फेसबुक आणि ऑर्कुटवर या ठिकाणी जास्त वेळ गेला पाहिजे त्याबद्दल माझं तुंबत नाही. परंतु 10,000 किलोमीटरवर 15,000 किलोमीटरवर कोणतरी अनोळखी माणूस अनोळखी व्यक्ती फेसबुकवर आपल्याशी चॅट करते आणि दुर्दैवानं त्या व्यक्तीची आपल्याला 4 तास उपलब्ध असतात. परंतु घरामध्ये असणारी आपली बहीण असेल, आपली आई असेल, आपले वडील असतील, आपला भाऊ असेल किंवा आपल्या शेजारी असणारी आपल्या बाकावर
शेजारी बसणारा आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, तिच्याबरोबर बोलायला आपल्याला 10 मिनिटं उचलत नाही, ही देखील शोकांतिका. आणि म्हणून माझी सर्व तरुण मित्रांना, युवक आणि युवतीला विनंती आहे, निश्चितपणे फेसबुक आणि ऑर्कुटचा उपयोग आपण सोशलायझेशनसाठी केला पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या भौतिक जे खरे जग आहे त्या जगामध्ये देखील डोकवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने तुम्ही मुला मुलींनी या ठिकाणी करावा, अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. अर्पण 2019 या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो. संजय बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. थँक्यू सर. विजय